आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद, पगारवाढ आणि सुविधांसाठी पुकारला यलगार। आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील चाळीसगाव नांदगाव रोडवरील टोलनाका शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनानंतर बंद पाडण्यात आला। महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेच्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी हे पाऊल उचलण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजा पगार दिला जात आहे। वारंवार मागणी करूनही व्यवस्थापनाने पगारवाढीकडे दुर्लक्ष केले। तसेच राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। अनेक ठिकाणचे पथदीप बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। चांदवड, मनमाड आणि नांदगाव चाळीसगाव या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झाडे आतमध्ये आलेली आहे। ती वाहतुकीला अडथळे ठरत आहेत। अनेक दुभाजकांवर काटेरी कुंपण तयार झाले आहेत, ते देखील वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहेत। अनेकांना त्यांच्या तोंडाला फटके लागतात। अनेक वाहनांना, गाड्यांना ओरखडे तयार होतात। यामुळे युवा सेनेचे तालुका प्रमुख फरहान खान, कामगार विकास सेना अध्यक्ष सुनील जाधव आणि शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली टोल व्यवस्थापक गुप्ता यांना निवेदन देण्यात आले। जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि रस्त्यांची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद राहील, असा आक्रमक पवित्रा यावेळी पदाधिकाऱ्यांनी घेतला। या आंदोलनाप्रसंगी रवी देवरे, नूतन कासलीवाल, प्रकाश शिंदे, शशिकांत सोनवणे, बाबा ढोमसे, भाऊराव बागुल, अय्याज शेख, महेंद्र गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि कामगार वर्ग उपस्थित होता। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।